संतोष देशमुख हत्या प्रकरणात बुधवारी झालेल्या सुनावणीतून काही महत्त्वाचे अपडेट समोर आलेत। वाल्मिक कराडला मोक्का लावला गेलाय। त्याला 22 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पण त्याआधी आपल्या भावाला, कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून संतोष देशमुखांच्या भावाने धनंजय देशमुखांनी उंच टाकीवर आंदोलन केलं होतं। तेव्हा मनोज जरांगे पाटलांनी धनंजय देशमुखांची मनधरणी केलेली। देशमुख कुटुंबाच्या बाजूने आक्रमक पवित्रा घेतलेला। त्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। संतोष देशमुखांच्या भावाने अंतरवालीत जाऊन जरांगेंची घेतलेली ही तिसरी भेट आहे। या दोघांमध्ये बंद दाराआड 1.5 तास चर्चा झाल्याचं समजतंय। दादांची तब्येत 2-3 दिवसापूर्वी म्हणजे समजा दादांचं म्हणजे ॲडमिट झाले होते दादा। त्यानंतर माझी आणि दादांची भेट त्या दिवशी परवा दिवशी झाली, पण तिथं जास्त बोलता बसता आलं नाही। दादा निघून आले इकडं, म्हणून मला सहज वाटलं की दादांची भेट घ्यावी आणि ज्या वेळेस वाटतं दादांची भेट घ्यावी त्यावेळेस आम्ही येतो भेटायला दादा। न्यायालयीन समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि या सगळ्या जो तपास सुरू आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? दादांनी आत्ताच सांगितलं की तुम्ही सांगितलं की न्यायालयीन चौकशीसाठी म्हणजे आता समिती झालेली आहे, तर चांगलीच गोष्ट आहे। सगळ्या ज्या गोष्टी करत आहेत मुख्यमंत्री साहेब त्या एक तपास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि आमची पण तीच अपेक्षा आहे आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते न्याय मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। देशमुख कुटुंब उघड्यावर आले। त्यांना आपल्या आधाराची गरज आहे। आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हा धीर देशमुखांना दिल्याचं या भेटीनंतर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय। आता न्यायाच्या पलीकडे दुसरं काय असणार? शेवटी न्याय 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 आणि न्यायच। शेवटी या कुटुंबावरती खूप मोठं संकट आहे। हे सगळ्या राज्यानं समजून घेतलंय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही समजून घेतलंय, पोलीस प्रशासनानेही समजून घेतलंय आणि जनमानसाची जनतेची गोरगरिबांची भावना आहे की या लेकराचा, संतोष भैयाचा संसार आता उघड्यावरती पडलेला आहे। आनंदात हसणारे बागडणारे लेकरं आज एखाद्या कळपातून, हरणाच्या कळपातून एखादा हरिण उकावं आणि त्याला सैरा बाहेरा त्याने पळावं, त्याला आजूबाजूला काही दिसू नये सहाऱ्यासाठी, असं या कुटुंबाचं झालेलं आहे। अख्ख्या संसार उद्ध्वस्त केला धनंजय मुंडेच्या टोळीनं आणि होरपळत आहे, उन्हात होरपळल्यासारखं हे कुटुंब होरपळत आहे। पाण्याच्या बाहेर मासा टाकावा अशी नुसती तरफड तगमग तगमग तरफड मरफड यांची सुरू आहे न्यायासाठीची। शेवटी धनंजय मुंडेच्या टोळीनं जे करायला नको होतं ते केलेलं आहे आणि ही हाय आणि तळतळाट खूप या टोळीला लागणार आहे, कारण शेवटी न्यायासाठी वन भटकत आहेत बिचारे। धनंजय देशमुख हे भावाच्या न्यायासाठी आज सारखी त्यांचे पायपीट चालू आहे, वन भटकणं चालू आहे। आता शेवटी न्याय हाच त्यांचा आधार आहे आयुष्याचा। भाऊ तर नाही राहिला, मग आता न्याय हाच त्यांचा शेवटचा आधार आहे। आणि काही धनंजय मुंड्याच्या टोळ्या आरोपीला सोडावं म्हणून आंदोलनं करतायत उग्र पद्धतीचे, की जे काळीमा फासायला लागले ते आंदोलन या राज्याला काळीमा फासायला लागले, डाग लावा लागलेत, कलंक लावलेत। कुटुंब शेवटी भयभीत होतं ना, की जर टोळ्या उठवल्या काय झालं तर यांच्या जीविताला काही धोका आहे का? शेवटी कुटुंब भयभीत होत आहे, कारण हे गुंड आहेत। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंतीपूर्वक सांगणं की हे गुंड आहेत, यांना पैशापुढं जात कळत नाही, समाज कळत नाही, जनता कळत नाही, सत्ता कळत नाही, सत्तेतला मुख्यमंत्री कळत नाही, यांना माणुसकी काय ना ही माहीतच नाही। पैसा, पैशातून राजकारण आणि त्यातून सत्ता आणि त्यातून खुणं पाडायची एवढंच यांना माहिती आहे। दया मया ही यांच्या संस्कारातच नाहीये धनंजय मुंडेच्या टोळीच्या, म्हणून कुटुंब शेवटी भयभीत आहे। एवढं मोठं खून होऊन त्याचं पोट भरलं नाही तर पुन्हा आंदोलन उठवायला, मग शेवटी कुटुंबावर भीतीचं सावट तयार होतं की हे गुंड आहेत काय करतील की काय। म्हणून फडणवीस साहेबांकडे विनंती की याला रोखा। शेवटी कुटुंबाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। एवढं मोठं होऊ नये हे जर आंदोलनं हसत करत असतील आणि आरोपीला सोडा म्हणत असतील तर दहशतीचं सावट कुटुंबावरती आहेच आहे, पण जिल्ह्यावरती सुद्धा आहे दहशतीचं सावट। जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयोग
आणि षड्यंत्र रचण्याचं काम धनंजय मुंडे करतोय की काय अशी शंका येते. म्हणून याची टोळी रस्त्यावरती आहे रात्रंदिवस. शेवटी कुटुंब भयभीत आहे, जिल्हा सुद्धा भयभीत आहे. याला जर भयमुक्त करायचं असेल तर ह्या टोळ्या जेरबंद कराव्या लागणार आहेत फडणवीस साहेबांना. म्हणून कुटुंब शेवटी आकांतानं आरडतंय, ओरडतंय, ओक्साबोक्शी रडतंय न्यायासाठी. ते आले बसले, आम्ही त्यांचं सांत्वन केलंय, त्यांना थोडंसं समजून सांगितलंय, धीर पण दिलाय, धीर धरा हे पण सांगितलंय. समाज तुमच्या पाठीशी राज्यातला. पण शेवटी फडणवीस साहेबालाही माहिती हे गुंड आहे. हे जर खून होऊन जर आरोपीला सोडा म्हणून आंदोलन करणार असली तर ही राज्यासाठी चांगली गोष्ट नाहीये. फडणवीस साहेबांना सुद्धा माहिती चांगली घटना नाहीये. ही राज्याला वेगळ्या गुंडगिरीच्या दिशेनं घेऊन जाईल. सराईत गुन्हेगाराचं प्रशिक्षण दिलं जातंय त्या पद्धतीच्या याच्या टोळ्या की ह्या दयामया आणि माणुसकी यांना नाहीये. या जर करायला लागल्या तर फडणवीस साहेबांनी सुद्धा सावध होणं गरजेचं आहे. आज त्याच निमित्तानं आम्ही फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही सावध व्हा. ही वार तुमच्यावर सुद्धा पलटू शकतो. इतके भयंकर क्रूर विचाराचे धनंजय मुंडे आणि त्याची टोळी. म्हणून कुटुंब थोडं दहशतीखाली आहे, जिल्हा दहशतीखाली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना धीर दिलाय, बाकी काय नव्हतं. त्यांनाही धीर दिलाय. त्यांच्या पाठीशी सगळी जनता आहे, कोणी घाबरायचं कारण नाही. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.